चालू आहे आता भाव ना आमचं खत पेरणं. हे बघा तुम्ही तर घेतला गोटा, मी आऊत आणताव. लागलो आता खत पेराले. आता खत पेराचा अर्ध झाला, हा. अर्धच आहे. आता लवकर गोष्ट लवकर कशी पेरून भाव घ्या न मुलं. खत आम्ही पेरतो. आता पाणी आलं तर पळवते कसं आपलं खत लागून जाते भावांनो. हो आता नाही तर कसं आहे आमची खत पेरायला लागेल का आमच्या खता काही पाणी येत नाही. 8-10 दिवस असा नियमच आहे तसा बनलेला. लोकांच्या खात्यावर खत पेरलं का अजूनच पाणी येते. आम्ही किती ताल पाव तुंबी आहे पाव वातावरणाचा तसंच आमचं वातावरण दरवर्षी हेच लपडं आमचं दरवर्षी. आता पेरतो आता कसं आहे कोल्ह्याने मोगोड आता दिवसांनी निंबाला ते आता भावांनो. पहिलं आमची जमीन गोट आहे. गोट्या जमीन लोक पाणी आटून जाते. त्या लोकांना कसं आहे जमीन थंड आहे ते वल आटत नाही, त्यामुळे नाही आलं पण ते खत लागून जाते. कधी कधी पाणी येते. हां आमच्यावर पूर्ण खतावर पाणी येत नाही असं नाही. कारण काय आमचे खत वाया जातेच दरवर्षी दर हंगामात आमचे खत वाया जातेच असा नियम आहे. आणि फवारणीवर पाणी येते पुन्हा. पाणी चांगलं आलं पाणी चालते का पहिली फायदा होते. कमी आला पाणी फवारणी वाया जाते कपाशीलाही फायदा होत नाही. सगळ्या पाणी आला फवारा जसा देतो तसा पाणी आला का फायदा. आपण दिलेला फवारा खाली निघून जाते. तरी तर झालं फवारणं. त्यामुळे रोग काही गेलाच नाही. आता खत देतात, खत दिल्यावर पुन्हा रोग येते तर पुन्हा आता फवारणी त्याची पडी आहे. म्हणजे 1200-1500 रुपये एका फवारणीला फुकट झाली फवारणं. ज्यावर्षी पुन्हा आता माग आता मध्ये आता ही म्हणताव 2 दिवसांनी आता मला फवारणी द्यायची आहे. म्हणजे आता मध्ये माग औषधी आणायची पडी आहे. 1000-1500 लाख 2-2.5 लागते का 3000 लागते का जे असलं ते आता उपाय नाही. आता जीवन जगायला त्यात भाव आता हाणतो आता भाव ना. आता हे बघा आमची कशी कपाशी आहे. सांगा आमची कशी कपाशी आहे. आणि आमचं असं आमचं शेतकऱ्याचं जीवन आहे. आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. 5 भाव ना आमची व्हिडिओ.